हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. सध्या मस्त सुंदर वातावरण झालंय. मुंबईत पाऊस गायब आहे. 2 दिवस आता विश्रांती घेतली पावसाने, पण छान ढगाळ वातावरण असतं आणि सकाळ सकाळी पाहणं किती सुंदर बाहेर वाटत होतं. मस्त वाटत होतं एकदम. मंदिरात छान होम हवन सुरू असतं, त्याचा पण वास इतका सुंदर दरवळतो ना म्हणतात. चहा पिता पिता हे दृश्य बघणं माझं रोजचं अगदी आवडीचं काम आहे आणि छान फ्रेश वाटत होतं आज. आणि पाऊस जरा नसल्यामुळे ना सगळीकडे कोरडं बरं वाटतंय. चक्क खूप पाऊस झाला 2 आठवडे मागे. मस्त मी आसमंताचा ते सगळं निसर्ग निहाळत चहाचा आस्वाद घेत होते. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे तुम्ही? प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गेले 2-3 दिवस मी गॅप घेतला होता व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण तुम्हाला मागच्याच व्हिडिओत मी सांगितलं होतं की यांची अचानक सर्जरी करावी लागली आणि इमर्जन्सी सर्जरी होती ती. आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छांमुळे आणि माऊलींच्या आणि महाराजांच्या कृपेमुळे त्यांची प्रकृती आता उत्तम आहे, छान सुधारती आहे. आणि आजच ते आता चेकअपला जाऊन आले. त्या डॉक्टरांनी सगळं ऑल इज वेल सांगितलं आहे. अजून 8-10 दिवस लागतील, मग ते त्यांच्या नॉर्मल रुटीनला लागू शकतील. आणि त्यामुळे आता आम्ही पण सगळे रिलॅक्स झालो आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ करणे, शूटिंग करणे मला काही सुधरतच नव्हते. इतके दिवस तुम्ही समजू शकत असाल. तर आता आजपासून आपण आता थोडं व्हिडिओला पुन्हा चालू करते आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केली की मी आपलं वर्षभराचं टिकणारं लोणचं जे आहे ते तयार करते आहे. तर त्याची पारंपरिक पद्धतीने कसं आपण लोणचं करायचं कैरीचं, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आता शेअर करते आहे. तर आता बाहेर जाणं तर सध्या शक्य नव्हतं, तर म्हटलं आता हाच परफेक्ट टाईम असतो लोणचं घालण्याचा. पाऊस एकदा व्यवस्थित पडून गेला की त्या कडक ज्या कैऱ्या येतात त्या घेऊन यायच्या बाजारातून. तर आमच्या भाजीवाल्या ताई आहे त्या दरवर्षी मला आणून देतात आणि आम्हाला ना लोणचं असं बारीक तुकडे करून आवडतं. तर त्याप्रमाणे त्या आणि त्यांची सूनबाई त्या कापून आम्हाला आणून देतात. तर त्यांनी आणून दिल्या, त्याच्यावर मग मी सगळे कसं त्याची तयारी केली, काय केली, कसं प्रिपेअर करायचं ते सगळं आता मी तुमच्याबरोबर स्टेप बाय स्टेप शेअर करते आहे. तर आपण ती सगळी आता कृती बघूया. लोणचे आपल्याला पारंपरिक पद्धतीने घालण्यासाठी आधी अशा बाजारातून कैऱ्या आणून ना आम्ही एकदम बारीक कापून घेतो. आमच्याकडे सगळ्यांना असं बारीक कापलेली कैरीचं लोणचं आवडतं. तर आमच्या भाजीवाला त्यांनी कापून दिलंच होतं, तरी पण घरी आल्यावर आम्ही आणखी बारीक फोडी केल्या. तुम्ही पण एका वर्षी असं करून बघा, खायला खूप मजा येते. नाही तर आपण काय करतो, नुसता खार खातो आणि फोडी बाजूलाच राहून जातात. पण अशा बारीक केला ना की खायला खूप आणखी स्वादिष्ट लागतं लोणचं. आणि आता हे कापून घेतल्यानंतर त्याच्यावर हळद आणि मीठ लावून आपल्याला त्या सगळ्या फोडी चोळून घ्यायच्या आहे. आम्ही रात्री ही प्रोसिजर करत होतो सगळी. आता मी मीठ आणि हळद टाकलं आहे. आता हे सगळं माझा अंदाजपंचीच आहे, म्हणजे असं प्रमाणात सांगणं मुश्किल आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं आहे. आता इतके वर्ष करून हात बसला. आधी सासूबाई आईकडे आई घालायची, नंतर सासूबाई घालत होत्या. त्या गेल्यानंतर जेव्हा मला लोणचं घालायची वेळ आली तेव्हा माझ्या चुलत सासूबाईंनी मला या पद्धतीने लोणचं घालायला शिकवलं आहे. त्या खेडला होत्या, त्या 1 वर्ष त्या मुंबईत इथे होत्या माझ्याकडे. तर त्यांनी मला ही पद्धत शिकवली. तर त्याप्रमाणे मी दरवर्षी लोणचं घालते आणि इतकं चविष्ट होतं ना, तर म्हटलं ही कृती तुमच्याबरोबर पण शेअर करावी. आता हे लोणच्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे ना, तर ते आता आपलं सकाळी असं दिसतंय. त्याला भरपूर पाणी सुटलेलं असतं. आता आपल्याला एक कोरडा कॉटनचा पंचा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर या सगळ्या फोडी पसरवून ठेवायच्या आहेत आणि 5 ते 6 तास फॅन खाली ठेवायच्या आहे. कडक उन्हात सुकवायची गरज नाही, असं पंचावर पसरवून ठेवायच्या. 5 ते 6 तास आपल्याला ठेवायच्या आहे. पूर्ण पण सुकवायच्या नाही, थोडा त्याच्यात ओलसरपणा राहिलेला पाहिजे. आणि या बेडरूममध्ये मी अशा मस्त पंचावर टाकून ठेवल्या होत्या दुपारवर. हे पहा, आता संध्याकाळी 6 वाजता त्या अशा दिसल्या. आता आपल्या फोडी तयार झाल्या आहेत. आता आपल्याला लोणच्याची पुढची प्रोसिजर तयार घ्यायची आहे. अशा दिसल्या पाहिजे बघा. एकदम सुकलेल्या पण नाही आणि ओलसर पण नाही, अशा मीडियम आपल्याला 6 तास सुकवल्यावर अशा दिसतात. आता एक मोठी कढई घेतली मी, त्याच्यामध्ये आता मोहरीची डाळ जरा भाजून घेते. गॅस एकदम मंद ठेवायचा
आणि ही डाळ पण आपल्याला कशी भाजायची तर पालथा हात ठेवून बघायचा. आपल्याला हाताला ती गरम लागली ना की बंद करायचा लगेच गॅस. अति भाजायची नाही, फक्त ती मोडेल मिक्सरमध्ये असे बघायचे. आणि तिकडे भाजता भाजताच इकडे मी तोपर्यंत दुसरी प्रोसिजर चालू केली होती. आपली या ज्या फोडी वाळून आता तयार आहेत त्याच्यावर मी आता बेडेकरचा लोणचा मसाला वापरला आहे. 2 पॅकेट मी लोणचा मसाला टाकला. तिखट आपल्या चवीनुसार, आपल्याला कसे घरात आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले तिखट कमी जास्त करू शकता. आणि मी लाल तिखट पण आता ॲड करते आहे. आता थोडा गूळ पण ॲड करून घेतला आहे आपण. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आई तिकडे मोहरीची डाळ भाजत होती, तोपर्यंत मी खाली हे मिश्रण सगळं तयार करून घेतलं. मी निधी आई तिघी मिळून रात्री शांतपणे करत होतं. ह्या गोष्टी ना सगळे घरातले काम आटपल्यावर शांतपणे करायच्या. गडबड गोंधळ असताना अजिबात या गोष्टी करायच्या नाही. खूप निगुतीने कामं करावं लागतात. हे जरा काही चूक झाली किंवा ओला चमचा जरी लागला तरी पूर्ण लोणचं खराब व्हायची भीती असते. त्यामुळे शांततेनेच ही सगळी प्रोसिजर करायची. हे पाता आपली डाळ भाजत आले, असा पालथा हात लावून बघायचा आणि गरम लागलं की गॅस लगेच बंद करायचा आणि एका ताटात काढून घ्यायची आपल्याला ती. आणि गार झाल्यावर मिक्सरला फक्त एकदाच फिरवायची आहे. आता थोड्या मेथ्या पण मी अंदाजाने घेतल्या 2 चमचे, त्या पण भाजून घ्यायच्या हलक्याशा. फक्त गरम होईपर्यंत भाजायच्या, फार म्हणजे करपू द्यायच्या नाही आहेत. हाताला त्या गरम लागल्या की बंद करायचं लगेच. हे पाता गरम लागत आहेत हाताला. आता आपल्याला मीठ लागणार आहे लोणच्याला, त्या अंदाजे मी मीठ घेतलं आहे. मीठसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण मिठात पण मॉइश्चर असतं जरा. तर हे सुद्धा आपल्याला गरम हाताला लागेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि तेही नंतर एका ताटात काढून घ्यायचं आहे सगळं. आणि मग आपण जे जे मिश्रण भाजलं आहे ते सगळं आधी गार होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्या फोडणीवर ॲड करायचं आहे. आता इकडे मी ताटात मीठ काढून ठेवलं आहे. आणि इकडे मोहरीची डाळ आणि मेथी भाजून ठेवलेली, ती पण जरा गार व्हायला ठेवलेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घेते. आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे वरतून टाकायला. आता तेल गरम करायला ठेवलं आहे मी. आता आपल्या हाताला वाफा लागेपर्यंत तेल गरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे आपण खाली ज्या कैरीवर मसाले टाकून घेतले होते त्याच्यावरच आता मीठ गार झाल्यावर मी टाकलं आहे. तेही आता छान कालवून घ्यायचं आहे. असं हाताने सगळीकडे सगळ्या फोडींना छान मस्त चोळून घ्यायचं आहे सगळं. आता मोहरीची डाळ आणि मेथ्या ज्या आपण एकत्र केल्या ते गार झाले. आता मिक्सरला आई फिरवून देते मला. एकदाच फक्त मिक्सरला फिरवायचं, फार बारीक करायची गरज नाही आपल्याला. ते वाटून झालं की आता आपल्याला हे कैऱ्यांवर टाकून घ्यायचं आहे. निधी पण आली होती आता मदतीला आमच्या. इकडे आपलं तेल तापू लागलंय आता. त्यात मी मोहरी टाकते. बरेच जण नुसतं तेल टाकतात गरम करून, पण तुम्ही अशा प्रकारे पण करून बघा. मोहरी आणि हिंगाची मस्त फोडणी द्यायची, आणखीनच चविष्ट होतं लोणचं. तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे.
आमच्याकडे तर हे लोणचं खूप म्हणजे खूप आवडतं सगळ्यांना. माझ्याकडनं बऱ्याच जणांनी बरण्या भरून घेऊन गेलेत आपल्या घरी जाता जाता जेव्हा पाहुणे आले ते. त्यामुळे मला नेहमी जरा जास्तीचंच करावं लागतं. आणि 1 किलो खास मी आईसाठी वेगळं काढते नाशिकला न्यायला. आता सध्या ते इकडेच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. हे आमच्या तिघींचा सगळा उद्योग चाललाय रात्रीचा हा. आता निधी पण आली होती मदतीला आमच्या. हे तेल छान आता कडक गरम झालंय. गॅस बंद करून टाकला आणि जरा फोडणी निवल्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं, नाही तर हिंग जळून जाईल. आता चांगले तडतडायला लागले मोहरी. गॅस बंद करूया आणि थोडं आता थंड झालं तेल किंचित, मग भरपूर सारा हिंग टाकून दिलाय. त्याने आणखी सुंदर चव येते लोणच्याला आणि टिकतं पण. हिंगामुळे लोणचं टिकायला मदत होते भरपूर. आता हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. गॅस बंदच आहे. आता फॅनवर मी अशीच कढई ठेवून दिली फॅन खाली आणि तेल पूर्ण गार झाल्यानंतर मी 2 मोठे पातेले घेतले. त्यामध्ये अर्ध्या अर्ध्या करून आपले कैऱ्या टाकून ठेवल्या आहेत, मसाला सगळा टाकलेला त्याच्यात, आणि तेल थोडं थोडं करून दोन्ही पातेल्यात मी टाकलं आहे. आणि आता हे छान असं कालवून घ्यायचं आहे. सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. हे आता 2 पातेल्यामध्ये मी असं ठेवलं आहे. सगळं मिक्स करून बघा आत्ताच किती सुंदर रंग आला ना. आणि याच वेळेला आपल्याला मीठ सगळं चेक करून बघायचं आहे. कमी असेल तर तुम्ही यावेळेला ॲड करू शकता. नंतर ॲड करणं मग ती चव बिघडते. सगळं व्यवस्थित प्रमाण पडलं होतं. आता पुन्हा एकदा व्यवस्थित कालवून यांना रात्रभर आता असं आपण झाकून ठेवणार आहोत. आत्ता जितकं टेम्पटिंग दिसत होतं ना, सगळे थोड्या थोड्याने येऊन डोकून बघत होते. आता या दोघांना झाकून आपण पातेलं रात्रभर असंच ठेवणार आहोत. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायला घेतलं, म्हणजे जवळजवळ मी रात्री 12ला आमचं जवळजवळ झालं काम. 12 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6लाच मी डायरेक्ट पुढची प्रोसिजर करायला घेतली. हे आपलं लोणचं आता असं दिसतंय. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आहे ही. आता मी काचेच्या बरण्या घेतल्या, स्वच्छ धुवून एकदम कोरड्या करायच्या, जरा पण पाण्याचा अंश नको. या पण मी पंख्याखाली थोड्या अशा धुवून स्वच्छ ठेवल्या होत्या 3-4 तास पंख्याखाली. आता आपल्याला लोणचं यात भरून घ्यायचं आहे. आपलं लोणचं आता एकदम रेडी आहे. बघा किती छान मस्त कलर आला आहे ना, एकदम टेम्पटिंग दिसत होतं. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित कालवायचं आहे आणि बरणीत भरून ठेवायचं आहे आपल्याला. आणि काचेचीच बरणी वापरायची लोणचं भरायला. बाकी कुठलंही चालत नाही लोणच्यासाठी. स्टीलचं पण नाही, प्लास्टिकचं अजिबातच नाही, ॲल्युमिनियम वगैरे कुठलंही वापरायचं नाही मटेरियल. फक्त आपल्याला काचेचीच बरणीमध्ये लोणचं स्टोअर करायचं आहे. चिनी मातीची बरणी असेल तरी चालेल. पूर्वी त्या पण वापरल्या जायच्या चिनी मातीच्या बरण्या. आता एक एक करून मी सगळ्या बरण्यांमध्ये लोणचं भरून घेतलं. मनासारखा पदार्थ झाला की किती समाधान वाटतं ना. एकदम मीच खुश होते. मला कधी लोणचं घालायला मिळेल असं होत होतं.
हे पहा आपलं लोणचं रेडी. आता वर्षभर बघायची गरज नाही, भरपूर पुरणार आहे आपल्याला. इतकं सॅटिस्फाईड वाटतं ना एवढी मेहनत केल्यानंतर असं छान प्रॉडक्ट दिसल्यावर. तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा. आम्ही पूर्ण डिटेलमध्ये छान एक्सप्लेन केलं आहे. आणि कसं झालं मला फीडबॅक पण द्या प्लीज. हे पहा 15-20 मिनिटांनी आता आपल्या कैरीच्या फोडी अशा खाली बसतात आणि तेल वरती राहतं. तसं बोटाचे 2 पेर एवढं तेल तरी आपल्याला प्रत्येक बरणीमध्ये पाहिजे. हे तेल आपल्या लोणच्याला प्रोटेक्ट करतं बाहेरच्या वातावरणापासून. आणि एवढं तेलाचं प्रमाण आपलं परफेक्ट पडलेलं आहे. तसं एवढं तेल वरती आपलं तरंगलं पाहिजे. आणि खाली सगळ्या फोडी आता बसतात थोड्या वेळाने. सो फ्रेंड्स, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, यांची हेल्थ अपडेट पण तुम्हाला दिली आहे आणि लोणच्याची तुमच्याबरोबर रेसिपी पण पूर्ण शेअर केली आहे. आता लोणचं इकडे मी असं बाजूला आणून ठेवलं आहे, म्हणजे कोणाचे हात लागायला नको. तिकडे किचनमध्ये पाण्याची कामं चालतात, पाणी पण उडायला नको. सध्या मी इकडे ठेवले, नंतर मग व्यवस्थित त्यांना ठेवून देणार. मी फ्रीजमध्ये ठेवत असते, बाहेर ठेवायला नकोच वाटतं मला, कारण आमचं घर लहान आणि तिथे सारखे कोणाकोणाचे हात लागत राहतात. मग पण फ्रीजमध्येच ठेवते आणि छान टिकतं, काहीच इश्यू नाही. जसं लागेल तसंच काचेच्या सटात काढून घ्यायचं आणि वापरायचं. एक आठवड्याने जेवढं लागेल तसं मी काढून घेत असते आणि फ्रीजमध्ये एकदम सेफ राहतं. आता मागचं पण माझं लोणचं जवळजवळ 1.5 वर्ष टिकलं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तसंच मी करून आईला पाठवलं, आईने पण फ्रीजमध्येच त्याला ठेवलं होतं, त्यामुळे काही काळजीच नसते खराब व्हायची. तर चला मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरेचसे लोक व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही. माझी नम्र विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा, आमच्या फॅमिलीला जॉईन व्हा, मला खूप आनंद होईल. चला भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.